हा प्रश्न तुम्ही अनेक परीक्षांमध्ये बघितला असेल, कारण वारंवार रिपीट होतोय. प्रश्नाचा पॅटर्न बदलत नाही, प्रश्नातील आकडेवारी बदलून विचारला जात असतो. बघा प्रश्न काय दिसतोय, एका दुकानदाराने 1 पेन 18% नफ्याने, 2 पेन 12% नफ्याने व 3 पेन 6% नफ्याने विकले, तर त्याला एकूण किती टक्के नफा झाला? म्हणजे जेवढे त्याने पेन विकलेले आहेत ना, त्या एकूण पेनवर किती टक्के त्याला नफा झाला? हा प्रश्न सोडत असताना तुम्ही सूत्राचा वापर करता, परंतु सूत्राचा वापर करण्याची गरज नाहीये. बघा ना, 1 पेन त्याने 18% नफ्याने विकलेला आहे, याचा अर्थ काय? तर सुरुवातीला 18 लिहून टाका, म्हणजे 18 गुणिले 1 केल्यानंतर 18 होत असतो, अधिक 2 पेन त्याने 12% नफ्याने विकले, म्हणजेच किती झाले? 12 गुणिले 2 केल्यानंतर होतात 24. आणि शेवटी त्याने 3 पेन 6% नफ्याने विकले, याचा अर्थ 6 गुणिले 3 करून किती होतात? 18 होत असतात. आणि या सर्वांची बेरीज होते 60. आणि 60 ला एकूण जेवढे पेन त्याने विकलेले आहेत ते डिवाइड करायचे, म्हणजे 1 आणि 2 होतात 3 आणि 3 आणि 3 होतात 6. छेदस्थानी आपण 6 केले तर उत्तर येतं 10, म्हणजे त्याला एकूण 10% नफा झाला. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायचे विसरू नका. अत्यंत महत्वाचे आपण शॉर्ट मेथड बघत आहोत मित्रांनो.